म्हटले गुरूंचा प्रसाद, कारण मुळात गुरु म्हणजेच श्रेष्ठ, गुरु म्हणजेच अधिक, गुरु म्हणजेच भारी, गुरु म्हणजेच मोठा. सगळ्या नवग्रहात सुद्धा मोठ्या ग्रहाला काय नाव दिलं? गुरु. गणितात लघु गुरु वापरतो आम्ही. आता ही मराठी झाली, आता प्लस मायनस निघाला आज अलीकडच्या काळात. लघु गुरु वापरतो आम्ही. गुरु म्हणजेच अधिक, गुरु म्हणजेच मोठा, गुरु म्हणजेच श्रेष्ठ. म्हणून गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. ही याचं महिमान झालं, याचा परिणाम काय आहे की नाही? बरेचदा असं असतं, महिमा म्हणणं तर खूप होतं पण परिणाम काहीच नसतो बघा. आणि ज्याचा परिणाम नाही, विशेषतः ज्या औषधाचा परिणाम नाही त्याची ऍडव्हर्टाईज जास्त राहते, आहे की नाही? परिणाम काहीच नाही. आणि ज्याचा परिणाम असतो त्याची ऍडव्हर्टाईजच नसते. म्हणून हे असं कधी कधी फसवणूक होते बरं का. शिवहार. प्रसाद घेताची स्वामीचा, नाश होय षडरिपुचा. जसं पहिल्या चरणामध्ये महती सांगितली, तसं दुसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांनी या प्रसादाचा परिणाम सांगितला. काय होतं? प्रसाद घेताची. बघा, संत मंडळी कदाचित कुठल्या शाळेतही ऍडमिशन झालं का नाही त्यांचं माहिती नाही, पण त्यांच्या अभंगावर PhD केलं तरी कमीच आहे. सांगायचं तात्पर्य हे एक एक शब्द म्हणून ही संतवाणी आहे बरं का. हा कोण्या कवीचा कविता विलास नाही, कोण्या लेखकाचं गद्य लेखन नाही. हे अभंग वाङ्मय आहे, कधी भंग न पावणार आहे. म्हणून 400-800 वर्ष झाली तरी याची गोडवा याचा कमी झाला नाही. म्हणून हे संत वाङ्मय आहे. इथं सुद्धा एक शब्द वापरला त्यांनी, प्रसाद घेताची. घेताची तातडी आहे महाराज, लगेच घेतल्यानंतर